3, 2, 1. हॅलो, आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी कशी करायची। त्यासाठी मी इथे एक बाउल चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे, सोबतच 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 1 पळी तेल टाकायचं आहे आणि कुकरला आता आपण झाकण लावून याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। पहा, मी आता हे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेते। आता आपल्या शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत, आता तुम्ही पाहू शकता आणि आपले डाळ पण शिजलेली आहे। तर आता आपण काय करायचं आहे, हे पाणी जे आहे डाळीचं ते काढून घ्यायचं आहे। कटाच्या आमटीमध्ये डाळ टाकत नाही, तर ते जे नुसतं पाणी असतं त्याचीच आमटी ही बनवली जाते। पहा, मी आता ही गाळून घेते आणि हे जे पाणी आहे याच्यापासूनच मी आता आमटी बनवणार आहे। तर पहा, आमटीसाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्याची अशी छान वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा, मी आता इथे एक टोप गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही त्या आमटी म्हणजे जे आपण पाणी काढलेलं आहे आमटीचं त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकू शकता। आता आपण इथे टोपामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। पहा, आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। पहा, मी आता इथे जिरं टाकून घेतलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि हिंग टाकून झाल्यानंतर आपण लसूण टाकायचं आहे। लसूण थोडासा हे झाला की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हे जरा छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतवून घ्यायचं थोडंसं। हे परतवून झाल्यानंतर आपण जे खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरचं जे वाटण केलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। पहा, अगदी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे वाटण परतवायचं आहे। वाटण परतवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकणार आहोत आणि पुन्हा हे छान असं परतवून घेणार आहोत। पहा, अशा पद्धतीने हे आपण छान परतवायचं आहे। तुम्ही पाहू शकता कसं तेल सुटलेलं आहे त्या आपल्या वाटण जे आपण टाकलेलं आहे त्याला। आता यामध्ये मी तिखट टाकते, लाल मिरची पावडर आहे ही माझी, आणि सोबतच 2 चमचे मी नेहमीप्रमाणे ह्याच्यामध्ये तिखट मसाला टाकला आहे आणि 3 चमचे बेडगी मिरची पावडर मग टाकलेली आहे। हा मसाला आपण छान भाजून घ्यायचा आहे। पहा, छान भाजल्यानंतर आपण जे पाणी काढलेलं होतं डाळीचं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, त्यानंतर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण आता यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत, 1 छोटा चमचा। त्यानंतर मी यामध्ये जी आपण डाळ वाटलेली होती, डाळ केलेली होती त्याची बाजूला काढलेली ती डाळ यामध्ये मी चांगली स्मॅश करून टाकली आहे आणि आता सोबतच कसुरी मेथी देखील टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्या डाळ म्हणजे आपण ज्या डाळीची पुरण करतो ते पुरण मी यामध्ये टाकलेलं आहे। पहा, छान अशी उकळी आलेली आहे याला आता आमटीला आपल्या। जेवढी छान उकळी येऊन शिजते, जेवढा जास्त वेळ तुम्ही आमटी शिजवाल तेवढी छान होते। कटाची आमटी आपली तयार झालेली आहे पहा, आणि मस्त अशी झालेली आहे। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा, मस्त अशी कटाची आमटी पुरणपोळी सोबत खायला खूपच छान लागते आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।